4,000 रुपये जोडीचे सांगितले होते. तुम्ही केवढ्याला घेतली जोडी? 2100 रुपयाला. 2100 ला जोडी घेतली म्हणजे दादांना 1050 रुपये कान माल पडला आहे. पिलू खूप सुंदर आहेत बघा, माल मस्त आहे. तर गावरान जातीमध्ये पिलू घेतलं मित्रांनो. माल बघा, माल खूप सुंदर आहे. काय किंमत सांगायची तू व्यापारी? 3000 सांगत होते, 1850 ला घेतलं. तर 3 सांगायची होती, 1850 ची खरेदी मित्रांनो. पिलू सुंदर आहे बघा, माल मस्त. 700 रुपये कान माल पडला. तर 700 रुपयाला एक पिलू पडलेले दादांना. खूप सुंदर माल आहे बघा, माल मस्त आहे. 5000 जोडीचे सांगायचे होते दादांनी. 1300 ला 2400 ला जोडी घेतलेली. 1300 रुपये कान माल पडला. 2700 सांगायची किंमत होती. दादांनी 1300 रुपयाला खरेदी केली. नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आज वार शुक्रवार रोजी, आजची डेट 26 जुलै, म्हणजे आज माझा बर्थडेचा दिवस आहे मित्रांनो. बर्थडेच्या दिवशी फॅमिली म्हणत होती, घरचे म्हणत होते की आजच्या दिवस नको बा, कामावर जाऊ, आजच्या दिवस ब्रेक दे. पण काय करणार मित्रांनो, आपले सबस्क्रायबर वाट पाहत असतात बाजाराची. कारण की शुक्रवार राहिला ना, आपल्या सबस्क्रायबर फक्त बोकडवाला भाऊचा व्हिडिओ कधी अपलोड होईल एवढेच ते वाट पाहत असतात. तरी बर्थडेच्या दिवशी सुद्धा फुल पावसामध्ये मी व्हिडिओ शूट करण्यासाठी आलोय. आजचा व्हिडिओ माहिती नाही मित्रांनो कसं होईल, कारण की जबरदस्त पाऊस चालू आहे बघा, रेनकोट वगैरे घालून आलोय मी. तरी सुद्धा मी व्हिडिओ कव्हर करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे दादांनी एक शेळी आणलेली, तिच्या खाली लहान पिलू आहे मित्रांनो. आणि हे 3 बोकड आहेत का तिघ? तर तिघी बोकड आहेत बघा. इथे 2 महिन्याच्या आसपासचं वय दिसतंय मला, 1.5 महिन्याच्या आसपासचे आहेत. तिला बघा गावरांमध्ये माल खूप मस्त आहे, एक नंबर माल आणतात दादा. ते आज पावसामुळे कमी माल आणलाय त्यांनी, का विकला गेला बराच माल? कमी आणलाय पावसामुळे. तर जी शेळी, ही शेळी आणि तिच्या खाली पिलू आहे, हिची काय किंमत सांगितली? 6000 रुपये फक्त. 6000 मध्ये सोडून द्यायची? 6000 मध्ये सोडून द्यायची. पावसामुळे लवकर कर द्यायची. लवकर कर द्यायची आहे. आणि बरं, जे लहान पिलू आहेत यांचे काय कानाने सांगताय? 2800 2800 जास्त होऊन जातील. 100% सोडून 2500 पर्यंत फायनल. तर मित्रांनो बघा, क्वालिटी खूप छान आहे. पावसामुळे मित्रांनो कसं आहे, तिकडे बाजार भरलाय, जिथे भरतो मी पण चिखल झालाय, त्यामुळे तिकडे बाजार भरलेला आहे. बाजार लवकरच कव्हर करू. रात्रीपासून पाऊस चालू म्हणतायत दादा. ते बघा, माल खूप चांगला आणला मित्रांनो, पोर्टेबल माल आहे. जर तुम्ही खरेदी करायला तर 100% बार्गेन या ठिकाणी होऊन जाते मित्रांनो. माल बघा गावरांमध्ये, ते बघा शेळी दूध पाजते, दूध पाजायला काही प्रॉब्लेम नाही. मस्त माल आणलाय मित्रांनो आज. तर या ठिकाणी गावरान जातीमध्ये 4 शेळ्या आहेत बघा. पिलं मस्त आहे, एक नंबर माल आहे. दिसायला सुंदर आहे, चॉकलेटी मध्ये. मोंडा सुद्धा आहे त्यांच्यामध्ये बघा. पिलू खूप छान आहे, एक नंबर माल आहे. काय सांगितली किंमत नगाची? किंमत 9000 रुपये. 9000 रुपये कानाची सांगतायत. मागणी झाली का काही? नाही काय मागणी झाली आहे. 6000 प्रमाणे मित्रांनो 6000 मागणी झाली होती, पण 9000 सांगायची किंमत आहे. पण जर लॉट खरेदी झाला तर या ठिकाणी बार्गेनिंग होऊन जाणार. फुले बघा मस्त फुले आहेत मित्रांनो, एक नंबर माल आहे. 2-2, 4-4 दात असतील का सगळे? 2 ते 4 दाताच्या म्हणजे 9 शेळ्या आहेत मित्रांनो, मस्त फुले आहेत बघा. दात दाखवतात दादा, एक मिनिट दारात तिला. 4 दाती माल आहे मित्रांनो, काही 6 दाती लागलेला आहे. पिलू छान आहेत, माल मस्त आहे बघा. 4 आणि 6 दातामध्ये शेळ्यात एक नंबर माल आहे मित्रांनो. तर मित्रांनो गावरान जातीमध्ये माल आहे. पिलू बघा, पिलू मस्त आहे, एक नंबर माल आहे. क्वालिटी खूप छान आहे मित्रांनो. पिलू दिसतंय, एक 11-12 महिन्याच्या आसपासचं पिलू दिसतंय. दादांचे सोडा करत होते. कितीला मागितला तुम्ही? 6500 रुपयाला. काय म्हणतात ते मग? 7500. 1000 रुपयावरून सोडा. 500 रुपयामुळे गोळ झाला. 500 मुळे गोड झाले. तर बघा मित्रांनो, 7.5 सांगायचे होते, 7000 म्हणजे सोडून देणार होते. 6.5 सोडा लावून दिला होता, पण दादाने दिलेला नाही माल. 500 वरून सोडा होऊ शकलाय. बोकड छान होता मित्रांनो, पिलू मस्त होता, माल मस्त होता या ठिकाणी. तर दादांनी बघा पावसामध्ये कुकरी खरेदी केला मित्रांनो. माल चांगला पाहायला घेऊन जातात. दर शुक्रवारी 1-2 कुकऱ्या घेत राहतात. आणि ते फार्म आहे त्यांचा. काय किंमत सांगायची त्याची? 2500 रुपये. कितीला घेतला आपण? 1500 ला. पावसामुळे डाऊन गेलो मार्केटात मित्रांनो. 2.5 सांगायचं, 1500 ला खरेदी केलेला आहे. पिलू छान बघा, माल मस्त मित्रांनो.
तर मित्रांनो मेंढ्या आहे गावरान जातीमध्ये दादांकडे नेहमी माल खरेदी करतात, कटिंग साठी माल खरेदी करतात. कटिंगचं दुकान आहे दादांचं. पिलू बघा, पिलू छान आहे. काय किंमत सांगितली? हे बघा, 4,000 रुपये सांगून राहिले. खाटकी 2,000 रुपये मागतो आणि तो एक सांगतो 3,000 रुपये देऊन जा. हे काय बरं, आजारी झाले ना कटिंगला बरोबर. किती पर्यंत यायला पाहिजे त्यांनी? अडीच फायनल कारण किती गेल्यावर तुम्ही ऍडमिट करणार नाही. याला काय मित्रांनो शक्यतो कसं आहे, आजारी मेंढे कटिंगला जात असतात. 2,500 मागितलेलं आहे दादा, ते थोडे आराम करतात. पण पिलू सुरून द्यायला पाहिजे मित्रांनो. काही चांगली किंमत देऊन टाकली मरण्यापेक्षा कटिंगला द्यायला परवडेल. पिलू छान आहे बघा. तर गावरान जातीमध्ये नेहमीप्रमाणे दादांनी जोडी आणली. त्याला पिलू बघा, पिलू खूप चांगले आहेत मित्रांनो. माल मस्त आहे, एक नंबर माल. थंडीमुळे काय सांगितले जोडीचे? 6,000 मागणी झाली का? हा मागितले. केवढ्याला मागितले? 5,500 5,500 मागितले. म्हणजे 5,000 म्हणताय तुम्हाला अपेक्षा? 5,500. मित्रांनो 6,000 म्हणतात. 5,500 मागणी झाली. 5,500 पर्यंत आले तर सोडून देणार आहे. पावसामध्ये उभे बघा. माल चांगला आणला मित्रांनो. पिलू खूप छान आहे. दादांचे या ठिकाणी माल विकायला एक नंबर माल आहे बघा. माल मस्त. तर गावरान जातीमध्ये जोडी आणलेली आहे. कोकरे आहेत मित्रांनो. माल मस्त. एक 15 दिवसापासून महिन्याभराच्या आतले कोकरे आहेत बघा. पिलू खूप छान आहे. काय सांगितले जोडीचे? काय सांगितले जोडीचे? 2,000 रुपये जोडीचे सांगून दिलेले. मागे किती मागतायत ना? केवढ्याला मागताय? 1500ला मागतायत. किती पर्यंत जायला पाहिजे? काय अपेक्षा? 2 पर्यंत जायला पाहिजे. तर मित्रांनो 1,000 रुपये कानाचे सांगितलेले. 1500ला मागतात म्हणजे 750 रुपये कान मागतात समोरचा व्यक्ती. पण 1,000 पर्यंत जायला पाहिजे अशी अपेक्षा आहे त्यांची. करून देखील लहान ते करते काय ते बार्गेनिंग 100% होऊन जाईल. माल मस्त आणला बघा. पिलू खूप छान आहे मित्रांनो. ठिकाणी लहान पिलांचा शोधा चालू आहे. या कोकराचा शोधा चालू आहे मित्रांनो. पिलू खूप छान आहे. माल मस्त आहे बघा. पावसामुळे ओलं झालेलं आहे. एक नंबर माल आहे. किती म्हणतात बाबा? ते 5.5 म्हणतात. केवढ्याला मागितला तुम्ही? 4.25 काय बाबा काय अपेक्षा आहे? 5,500 अपेक्षा. मित्रांनो 5.5 सांगायचे. 4.25 मागणी झालेली आहे. पिलू बघा. पिलू खूप छान आहे. आपण कितीला शोधा होतोय? मी मागितलेला आहे केवढ्याला? 4.5 4.5 मागून गेले. तरी देत नाही बाबा ते. तरी देत नाही. येत नाही. 5चे आले असतील त्यांची. 5चे असे आहे. काय बाबा 5चे गाडी? तर मित्रांनो 4.5 पर्यंत मागून घेतलेला सांगतायत दादा ते. 5ची गाडी म्हणतायत. सौदा मीच करून देतो. हा तुम्हीच करता. तुम्हाला तर दाखवलंय मी. शेलाऱ्यांचे सर्वे होते बाजाराचे मीच करतो बेटा. बरोबर बरोबर बरोबर. तर दादा ते शोधा करून देतात बघा. मार्केटमध्ये कोणी भेटला नाही तर दादांना भेटा 100% माल खरेदी करून देतात. पिलू खूप चांगला आणले बघा या ठिकाणी. दादांना बी पोरत नाही 4.5 मध्ये. 5 आलं तर त्यांना पोरवणार अरेंजमेंट पाहिजे. दादा कसं मित्रांनो पाणी पावसामुळे सुद्धा त्यांना चारत फिरावं लागतात. जनावर त्यांच्या मेहनतीचे पैसे मागतात. काय हरकत नाही. जर या पिलाचा शोधा आपण शोधा आपण माल चांगला बघा. पिलू छान आहे मित्रांनो. 2 महिन्याचा पुढचा माल दिसतोय मला. 2.5-3 महिन्याचे कोकऱ्यात बघा. चराई मधला आहे टोटल माल. पिलू बघा. पिलू खूप छान आहे मित्रांनो. नर मेंढे टोटल. पावसामुळे ओले झालेले आहेत. माल चांगला आणलाय या ठिकाणी. दादांचा माल काय नगाचे सांगितले? काय नगाचे सांगितले? 4.5 प्रमाणे सांगितलं होतं. 4 प्रमाणे मागितले. काय अपेक्षा आहे तुम्हाला? 4.5 प्रमाणे द्यायचंय. 4 प्रमाणे नाही पाजलेले बच्चे आहेत, चांगले बच्चे आहेत. बरोबर. मित्रांनो 4 मागून घेतलेले दादांचे नाही म्हणतात. 4.5ची आडी आहे त्यांची. 5 किलो आहेत मित्रांनो. किलो खूप छान आहेत बघा. माल चांगला आहे. काय अडचण नाही. गावरान जातीमध्ये कोकरात मित्रांनो पिलू खूप छान आहेत. छान दिसतात मला या ठिकाणी. माल मस्त आहे बघा. 1-2 महिन्याचा पुढचा माल आहे मित्रांनो. चराई मधला आहे मित्रांनो. मेंढपाळ लोक आहेत समोरचे. काय किंमत सांगितली नगाची? काय नग सांगितला? 6,000 रुपये कानाने सांगितले. मागणी झाली काही? मागणी होऊन गेले. केवढ्याला मागितले? 5.5 मागितले. काय अपेक्षा आहे? 6 पर्यंत यायला पाहिजे मित्रांनो. 6ची अडी आहे त्यांची. 5.5 मागितले होते. दादांनी दिलेले नाही. 6 पर्यंत आला तर पुरवणारे मोठा माल आहे मित्रांनो. बघा बुके बंद माल आहे. माल मस्त आहे. गावरान जातीमध्ये कोकरे मित्रांनो. पिलं बघा. पिलं खूप छान आहे. माल मस्त. 3 महिन्याच्या आसपासचे दिसतात मला. ऑलरेडी 3 महिन्याच्या आसपासचे. चराई मधला माल आहे मित्रांनो. टोटल चराई मधला माल आहे. अंदाजे वजन पाहायला गेलं मित्रांनो 15 ते 20 किलोच्या दरम्यान एक कोकरू भरून जाईल. माल मस्त आहे. काय हरकत नाही मित्रांनो. काय किंमत सांगितली दादा नगाची? काय किंमत सांगतात नगाची? 6,000 रुपये कानाचे सांगितले. मागणी काय झालेली? मागणी 5,000. 5,000. काय अपेक्षा मग तुम्हाला? आमची 5.5 पर्यंत आला तर पुरवणार आहे आपल्याला. तर मित्रांनो बघा 6,000 कानाचे सांगून दिलेले दादाने. 5,000 मागणी झालेली म्हणताय. 5.5 पर्यंत अपेक्षा आहे. माल का बरं कमी आणलेला आहे? पावसामुळे का? हा पावसामुळे.
तर मित्रांनो पावसामुळे मालकांनी आणला होता आणि नेहमी सागरी मार्केटला येतात दाबून माल आला असतो. पिलं खूप छान आहे बघा, माल मस्त आहे. तर मित्रांनो गावरान जातीमध्ये कोकरा आणले नेहमीप्रमाणे खूप सुंदर माल आहे मित्रांनो. पिलं बघा, पिलं एक नंबर पिलं, पिलं छान आहे. पावसामुळे ओले येतात मित्रांनो. चराई मधला माल दिसतोय माल टोटल. पिलं खूप सुंदर आहेत. 3 महिन्याच्या आसपासचा आहेत का? 3 महिन्याच्या आसपासचा माल आहे मित्रांनो. बुक्की बंद माल आहे, एक नंबर माल आहे. कोण आहे? दादांचा माल आहे. किती मागे टोटल? किती मागे? 14 आहे 14. काय किंमत सांगतायत नगाची? सरासरी 5000 रुपयांनी सांगितलं. कानाने मागणी केवढ्यापर्यंत झाली? मागणी 5000 रुपयांनी झाली. 5000 झालेले. 5,500 अपेक्षा असेल. 5,500 अपेक्षा असेल. तर मित्रांनो बघा 5000 मागून घेतले. माल मस्त आहे मित्रांनो. 5,500 अपेक्षा आहे. पण जर लॉट खरेदी झाला तर 51,52 सोडून देतील दहा. मला असं वाटतं टोटल पिलं खरेदी झाले तर पिलं खूप छान आहे बघा, माल मस्त मित्रांनो या ठिकाणी. तर मित्रांनो गावरान जातीमध्ये माल आहे. 2 लहान आहे, 2 मोठे. पिलं मस्त आहे बघा, एक नंबर माल आहे. काय कानाचे सांगतात दादा? 2500 रुपये कानाने सांगितले. दादांनी मागणी केलेले केवढ्याला मागितले? 1500 रुपये. 1500 कानाने मागितले. टोटल 4 तर मित्रांनो 4 चारीची चालू आहे. 1500 मागतात. 2500 सांगायची किंमत आहे. लहान मोठा माल आहे म्हणून 1500 बोलतात. शेवट केवढ्याला सोडणार? शेवट 2200 प्रमाणे देऊन शेवट 2200 म्हणतायत दादा ते. पाऊस थोडा जरा तर 100% आपण या ठिकाणी दाखवू. तर मित्रांनो 2200 घ्यायला आणि म्हणतात आणि ते पण काय हरकत नाही. पिलू छान आहे मित्रांनो. 2 उजवे आहेत तर 2 डाऊन आहेत. माल चांगला आहे, पावसामुळे ओला झालेला आहे. माल मस्त आहे बघा. गावरान जातीमध्ये माल सोडा चालू आहे या ठिकाणी. केवढ्याला सांगितले होते? 7000. 7000 ला तिघ? 2 7,000 रुपये जोडीचे सांगतायत. म्हणजे जवळजवळ 3500 रुपये कानाने सांगून दिले. केवढ्याला मागितले होते? पण त्यांनी 2000 रुपये कानाने मागितले आपल्या जोडीला. 2000 कानाने मागितले होते. तर मित्रांनो खूप लहान आहेत दादा. कमीत कमी 3 पर्यंत आला असता तर माल सोडून दिला असता. पिलू चांगले आहेत बघा, माल मस्त आहे. काय अडचण नाही मित्रांनो. मित्रांनो 9 कोकरांसाठी शोधा चालू आहे. पिलं खूप छान आहे मित्रांनो. पावसात देखील सुद्धा सर्दी नाही एकाला सुद्धा. निरोगी माल आहे. टोटल एक नंबर द्यायचे बघा. टोटल लॉट या ठिकाणी शोधा चालू आहे. काय ना सांगितलेला होता? 5.5 सांगितलं. 5,500 रुपये कानाने सांगितले. 5,500 रुपये कानाने सांगितले. कोणी मागितलाय माल? कोणी मागितलाय? काय कानाने मागितला होता? 5.5 नाही. काय अपेक्षा होती तुम्हाला मग? 5.5 अपेक्षा म्हणजे डायरेक्ट देण्याच्या हिशोबात सांगून दिले बा. एवढे देऊन मोकळं कर बा. तर मित्रांनो बघा 5.5 मागितले होते. 10 डायरेक्ट देण्याच्या हिशोबात सांगून दिले होते. 7,000 6,000 असं काही केलेले. 5.5 रोखले लावून सोडून द्यायचा विषय. पाऊस चालू आहे, पावसामुळे जाईल मित्रांनो सर्वांना. माल एक नंबर आहे बघा, पिलं छान आहेत. गावरान जातीमध्ये माल आहे मित्रांनो. पिलं खूप छान आहे. माल मस्त आहे. चराई मधला दिसतोय मला. 1.5-2 महिन्याच्या आसपासचे कोकरा दिसत आहेत. पिलू चांगले आहेत. काय किंमत सांगितली नगाची? काय नग सांगितलं? 5.5. काय मागितलं त्यांनी? 4.5. 4.5 मागितलं. केवढ्यापर्यंत अपेक्षा मग? 5.5. हे पावसामुळे डाऊन चालू आहे का? तर मित्रांनो पावसामुळे डाऊन मागतात बघा. नाही तर 6,000 सांगितले असते, 5.5 ला सोडले असते त्यांनी. रेग्युलर जर राहिला असतं तर. पण 4 ला मागितले. 5.5 पर्यंत अपेक्षा. 5 पर्यंत आला तर सोडून देणार का? 5 पर्यंत आला तर सोडून देणार दादा. ते माल चांगला बघा, पिलू छान आहेत मित्रांनो. या ठिकाणी गावरान जातीमध्ये कोकरा आले मित्रांनो. चराई मधला माल आहे. पिलू खूप सुंदर आहेत बघा. लहान बच्चे आहेत. 1.5 महिन्याच्या आसपासचा माल आहे. 1 ते 1.5 महिन्याच्या आसपासचे दिसतात मला. एक नंबर माल आहे मित्रांनो. माल मस्त आहे. काय कानाने सांगितले होते? काय कानाने सांगितले होते? 5.5 सांगणार. 5.5. त्यांनी कितीला मागितले होते? 4 ने मागत होते ते. सांगायची किंमत 5.5 होती. काय अपेक्षा होती मग शेवट? 5.5 पर्यंत यायला पाहतं. म्हणजे 50-100 होऊनच शोधा होऊ शकला. मित्रांनो बघा 5.5 पर्यंत आले असते तर माल सोडून दिले असता. पिलू चांगले बघा, माल मस्त आहे. 4.5 पर्यंत मागून घेतले होते. 5.50चा शोधा होता. टोटल मालचा शोधा चालू होता. पिलू खूप सुंदर आहेत. कितने दिए? 2 दिए. 7,200. तर गावरान जातीमध्ये माल दिलेला आहे. 2.5 महिन्याच्या आसपासचे कोकरा दिसतात मला. 2.5-3 महिन्याच्या आसपासचे. चराई मधला माल आहे. बुक्की बंद माल आहे बघा. माल मस्त मित्रांनो. दिसायला सुंदर निरोगी दिसत आहेत. सर्दी एकाला पण. पिलू छान आहे. काय किंमत सांगायची होती? हे 8,000 सांगितलं. भाऊ 7,200 रुपये देऊन राहिले. बरोबर. कुठले दादा तुम्ही? नांदगाव. नांदगाववरून आले आता.
तर नांदगावचे व्यापारी दादांचे 7,200 ला खरेदी झालेली 8,000 सांगायची होती. रोख वाढून गेला. पिलू छान आहे बघा. माल मस्त मित्रांनो बघा. त्याच झाले या ठिकाणी व्यवहार. मित्रांनो गावरान जातीमध्ये माल आला या ठिकाणी सोदा चालू आहे. 7,000 रुपये सांगायची 8,000 रुपये सांगायची किंमत आहे. 7,000 ने मागितलेत पाहू आपण. दादा ते मागतायत. केवढ्याने म्हणतात दादा ते? केवढ्याने म्हणतायत? ते 4,800 रुपये हा आम्ही म्हणतो 700 ने. हा 100 रुपये नाही. तर 4,700 4,800 असं चालू आहे मित्रांनो. माल मस्त आहे. 4,800 ने टाकले का मग 750 कंडोली करून घेतली. मांडोली करून घेतली मध्ये. तर मित्रांनो मांडोली करून घेतली. 50 वाढवून दिलेले 50 कमी केलेले आहेत. 4,750 4,750 चा शोध आहे. माल मस्त आहे बघा. पिलू खूप छान आहे त्या ठिकाणी. एक नंबर माल आहे. कुठून आहे दादा तुम्ही? कुठून आहे? नांदगावचे. आज बरेच लोक आलेत नांदगावचे माल खरेदी करायला. तर नांदगावचे दादा आले बघा. पिलं छान घेतलेले मित्रांनो. सागरी बाजार कसा स्वस्त वाटला काहीतरी बघा. परत थोडंफार बरं आहे भाऊ. माल चांगला येतो. माल चांगला तुमचा. पिलू छान आहे बघा या ठिकाणी. टोटल कोकरा आहेत मित्रांनो या ठिकाणी. 6 न घेत याचा शोधा चालू आहे. पिल्लं चांगले आहेत. माल मस्त आहे. हो आपण कितीला शोध होतो या ठिकाणी. एवढ्याने सांगितलेत? ये 4,000 कानाने 4,000 रुपये कानाने बोललेत. दादा ते लावतायत शोधा. पो आपण कितीपर्यंत घेतात. पिलू खूप छान आहेत मित्रांनो. दोन्ही काळे निखर काळे. हा निखर काळे. 9,000 सांगितले जोडीचे. बघून जरा दुधाचे जातील सगळे. कोणते बदाम पाव पकडून का परच्या चोरून मोकळे यायचं. माल चांगला माल सोडून दाखवतात त्या ठिकाणी बघा. थंडीमुळे एकमेकांमध्ये घुसतात ते. बाकी पिलू दिसायला एकदम सुंदर आहेत. निराग आहेत मित्रांनो. माल मोठा आहे. मोकळा माल करून दाखवलाय बघा. कसं आहे कस्टमरचं समाधान होणं गरजेचं असतं या ठिकाणी. हा बघा निखळ माल आहे मोकळा. जोर कमी नाही. 8.5 बोललेत शेवट. बघा ना दूध न बघतोय का मग वजन माप घ्या ना. वजन काही ना किती झालं ते 8,000ची घ्या. चला 8,000 करून दिले दादांनी समोरून. कशी घ्यायची तुम्हाला? त्याला भांडत मित्रांनो 8,000 करून दिलेले आहेत शेवट. बाबा म्हणजे 4.5 चालणार म्हणे आपल्याला म्हणजे बस. हा 4,500 जोडीचे मागताय दादा ते. 7,500-8,000 रुपये करून दिले होते. माल सोडलेले नाही. पिलू चांगलेच बघा. म्हणजे 4,000 रुपये कानाने म्हणताय दादा ते. पण आलं गिराईक तर 3,800 3,700 असं करून देतील दादा ते. माल चांगला बघा. पिलू छान आहे त्या ठिकाणी. तर या ठिकाणी गावरान जातीमध्ये कोकरा आलेले होते मित्रांनो. शोधा होऊन गेला या ठिकाणी. शोधा पाहायला भेटला नाही अनफॉर्च्युनेटली मला. पण दादा ते उभे घेणारे आणि विकणारे सुद्धा. माल खूप चांगला आहे बघा. पिलं छान आहेत मित्रांनो. हो पण कितीला सोडलेले दादांनी खरेदी केलेला आहे माल. काय नाही सांगितलेला होता? 5.5 सांगायची होती. केवढ्याला घेतली तुम्ही? 5.5 घेतले म्हणजे 6,000 सांगत असतील त्या नगाचे. किती नग घेतलाय? 18 नग घेत मित्रांनो. 6,000 सांगायचे होते. 5.5 ने 18 नग खरेदी केलेले. पिलू खूप छान आहे बघा. माल मस्त मित्रांनो. एक नंबर माल खरेदी केला. आणि कुठून येता तुम्ही? देवळा तालुका. देवळ्याचे प्रॉपर. बरं देवळ्याचा पण बाजार राहतो. तिथे एवढं माल येत नाही. माल येत नाही. माल कमी येतो म्हणून चाकलेला लागतं माल खरेदी करायला. म्हणजे तुम्ही बंदिस्त करणार का आता? नाही आपल्याला पाळायसाठी. पाहण्यासाठी पण मग फार्म मध्ये ठेवणार. करायला जातात का तिकडे? आपलं डायरेक्ट सगळं चारा वगैरे टाकून द्यायचा. बरोबर. मित्रांनो पूर्ण बंदिस्त मध्ये काम आहे. दादांचा माल मस्त घेतलाय. फार्मिंग साठी माल खरेदी केलाय बघा. पिलू खूप सुंदर आहेत मित्रांनो. माल मस्त आहे. तर नाशिक वरून दादा आले माल खरेदी करण्यासाठी साखरेला एवढ्या लांब. पिलू खरेदी करायला माल खूप चांगला चॉईस केलेला आहे बघा दादा ते. बरं तुमचं पण मेंढी पालनचं काम मध्ये करतात का? मेंढी पालन चारून बरोबर चारून करतात. तर नाशिक वरून एवढ्या लांब का आले तुम्ही साखरेला माल खरेदी? माल परवडतो आम्हाला. माल चांगला भेटतो या ठिकाणी. क्वालिटी भेटतो. किंमत पण कमी राहते. बरं आज किती नग खरेदी केले? आज घ्यायचे 50-60 घ्यायचे. 50 टार्गेट आहे तुमचे. बरं हे नग कसे काय सांगतात दादा? हे काही नाही. ते 3.5 म्हणते आम्ही 3400 म्हणतो. काही नाही. बरोबर म्हणजे 100चा फॉल्ट आहे. मित्रांनो बघा 3,500 सांगायची किंमत आहे.
300-400 मागून घेतलेले तो आपण थोडा कुठे म्हणतो या ठिकाणी माल मस्त आहे. टोटल 10 नाव घेत मित्रांनो. तर मित्रांनो 100 वरून 16 अडकलेला आहे यांचा. मी बोललोय मांडवली करून घ्या म्हणजे 50-50 करून घ्या समोरच्या आणि 50 उतरायचे आणि मागच्या 50 वरवायचे. खरेदी करणार नाही 50 वरवायचे आणि विकणार आणि 50 कमी करायचा असा शोधा चालू. तो आता कुठे पर्यंत होतो 100 वरून आडे डन करण्याचा प्रयत्न करू आपण. काय म्हणतात सांगून गेलं त्याला मांडवली करून घ्या ना जाऊ द्या. आम्ही तर तेच सांगतो तुम्हाला. तुम्ही आम्हाला हे करा आणि करून घ्या ना मांडवली. 3200 मागले मी 3400 मागले 200 हात केले मला थांबली मी काय म्हणतो व्यापाऱ्याला कापायला नाही तर आपल्याला पाळायला नाहीच आहे. कमी द्याल पाहिजे ना किती द्याल पाहिजे मग आता सांगून गेलं असं तर जा कुठे मित्रांनो बघा थोडा वरून थोडा अडकलाय तो आता थोडा कुठपर्यंत येतो या ठिकाणी. त्यांचा थोडा वरून थोडा अडकला मित्रांनो बघा खूप जिग चालू आहे. माल चांगला चॉईस केला किलो छान आहे बघा काढतात माल मस्त. गावरान जातीमध्ये माल आहे मित्रांनो. पिलू खूप छान आहे. तू विकायला आलाय ना तर दादा ते विकायला आले सबस्क्रायबर आहेत मित्रांनो आपले. पिलं खूप चांगले आणलेत बघा बोकड आहे बघा. माल मस्त आहे मित्रांनो. गावरान जातीमध्ये माल आहे. पिलं बघा पिलं खूप छान आहेत. काय सांगितलं जोडीचे? मी 7,500 सांगतो. जोडीचे कोणी मागितला? केवढ्याला मागितला? 6,000 रुपयाला मागतली. 1500चा फॉल्ट आहे. 7,500 सांगायचे 6ला मागणी झालेले. पिलू खूप छान आहे मित्रांनो. 3,000 रुपये कानाने मागून घेतलेले आहेत. 3,500 रुपये कानाचे सांगायचे. 3400 रुपये कानाने सांगतायत. शेवट केवढ्याला होणार आहे? मी शेवट 7,000ला. शेवट 7,000ला. 7,500 करून दिले चला. 7.5 म्हणतोय. 7चा फॉल्ट आहे मित्रांनो. पिलू खूप छान आहेत. माल मस्त आहे. तर मित्रांनो बघा थोड्यावरून अडकलेलं होतं. माल मस्त आहे. पैसे द्यायला लावले या ठिकाणी. पिलू खूप चांगले आहेत मित्रांनो. एक नंबर माल आहे. जोडी घेतलेले दादांनी. हो आपण शोधा कितीपर्यंत झाला शेवटी. तर मित्रांनो दादांनी 6.5ला खरेदी केलेली आहे. जोडी खूप छान आहे. माल मस्त आहे बघा. काय किंमत सांगितली होती शेवटी? नाही दिले दिले मी करून देतो ना तुला. टेन्शन काय घेतोय? 6.5ला ना 6.5ची अपेक्षा आहे ना तुझी? 7,000. 6.5 मध्ये माझ्या 7.5चा चालू आहे मित्रांनो या ठिकाणी. 10 ते 7 करतायत. पिलू छान आहेत बघा. माल मस्त आहे. तर मित्रांनो गावरान जातीमध्ये माल आहे. वाडीमध्ये मित्रांनो जित्राळ्या बोकडे माल मस्त आहे. पिलू खूप छान आहे बघा. एक नंबर माल आहे दिसायला. जोडी खूप चांगली आणलेली. एक 6 महिन्याच्या आसपास पिलू दिसतात मला. काय किंमत सांगितली दादा? जोडी सोबत आहे का? हा जोडी सोबत आहे. काय सांगितलं जोडीचे? 8,000 रुपये. 8,000 रुपये जोडीचे सांगितले. केवढ्याला मागितले? ते काय ते कमी मागताय ते काय त्याच्यामुळे तरी हे 3,000ला मागताय कावट आणि बोकडा मागताय 5,000ला. म्हणजे बरोबर. तुम्ही केवढ्याला सांगितले जोडी? 8,500-9,000 रुपये. 500 वरून 500 रुपयासाठी होते. तर मित्रांनो बघा माल खूप चांगला आणलेला आहे. 5,000ला बोकड सांगतायत ते. 4-4.5च्या अपेक्षा आहे दादांना. काठीवाडीमध्ये ना काठीवाडी आहे ना काठीवाडी मित्रांनो. बोकड मस्त आहे बघा. पिलू छान सुंदर पिलू. गावरान जातीमध्ये शोधा चालू या ठिकाणी. पिलू खूप मस्त आहे मित्रांनो. भगवान ते पोट दिलंय बाबांनी मला बी पोट दिलेलं आहे. केवढ्याला दिला त्यांना? हे राहणार ना 2500 म्हणताय त्यांनी 250 कमी दिले. 2250 दिले. 2250 दिले. तर 2500 सांगायचे 2250 दिलेले. तो आपण किती शोध होतो या ठिकाणी. दादाने दिलेले नाही 2250 मध्ये. 2500ची अपेक्षा आहे त्यांना. 2400 सांगून दिलेले त्यांनी. पिलू मस्त बघा. पिलू मस्त. पिलू छान. गावरान जातीमध्ये माल मित्रांनो. पिलू छान आहे. शोधा चालू होता या ठिकाणी. माल मस्त आहे. दादांनी मागितलेला होता. पाहू आपण कितीपर्यंत होतं. चालू या ठिकाणी शोधा. येणार तो केवढ्याला मागितला होता? चोर शेत तर मित्रांनो 1500 सांगायचे ते. दादाने 1300ला खरेदी केलं. कोणता पिलू आहे? हे पिलू का? या पिलाचा शोधा चालू होता. 1300ला दिलेले. दादाने खरेदी केलं. कुठे येता तुम्ही? साखरीवरून. सागरीवरूनच आहेत. 1300ला घेतलेला आहे आता. तर 1300ला पिलू घेतलेला आहे. माल चांगला बघा. बोकड आहे का पाटे? पाटोडी मित्रांनो. 1300 मध्ये एक नंबर माल आहे. तर दादांनी गावरान जातीमध्ये बोकड खरेदी केला मित्रांनो. पिलू खूप छान आहे बघा. माल मस्त आहे. सूर्य पॅच मधला बोकड आहे मित्रांनो. एक नंबर माल आहे. काय किंमत सांगायची? त्यांनी काय सांगितले होते? त्यांनी 4,000 सांगितलं. 4,000 सांगायचे होते. 2500ला घेतलाय. तर मित्रांनो 4 सांगायचे होते. 2500 मध्ये खरेदी बघा. पिलू छान आहे. खूप सुंदर माल आहे मित्रांनो. चालेल ना. तर मित्रांनो दादांनी साखरी बाजारातून कोकरं खरेदी केले. जोडी आहेत बघा. माल मस्त आहे मित्रांनो. पाण्याला एक माल आहे. पिलो खूप छान आहेत. एक नंबर माल आहे. काय सांगायची किंमत का व्यापाऱ्याची?
मेंढपाळ लोकांची किंमत काय होती सांगायची? यांची का? हा यांची 8,000. 8,000 जोडीचे म्हणायचे. हो. किती घेतले तुम्ही? ते मी 6,000 सांगितले होते त्यांना, हा पण ते नाही म्हणायचे. हा मग घेतले ते 7,000. 7,000 ला हो. 35 रुपये कान. हो. तर मित्रांनो 4,000 रुपये कान सांगायची किंमत होती त्यांची. 35 रुपये कानाने खरेदी केली. पिलू छान आहे मित्रांनो, पाळायला माल चाललाय बघा, गाडीवर चाललाय. हे सुद्धा मोठा माल घेतलाय, कॅरेट मध्ये टाकून घेऊन चाललेले. ते काय जोडी घेतलेली? 10,000 रुपये जोडी. 10,000 ला जोडी घेतलेली बघा, कॅरेट मध्ये घेऊन चालेत. सिटी 100 आहे मित्रांनो बघा, माल मस्त घेऊन चालेत. कुठे न्यायचा माल आता? हे दैदी कुठं आलंय? हे मालेगाव पाशी. मालेगाव. 18 किलोमीटर. मालेगाव पासून पुढे? हो, इकडे अलीकडे. बरोबर. तर मित्रांनो मालेगाव पासून माल चाललाय. मालेगाव पासून 18 किलोमीटर गाव आहे. पिलू चांगला घेतला बघा, मोटरसायकलवर घेऊन चालेत. माल मस्त आहे बघा, माल मस्त आहे ठिकाणी. तर दादांनी गावरान जातीमध्ये पिलू घेतलं मित्रांनो, माल मस्त आहे बघा, एक नंबर माल आहे. स्पर्धे वगैरे काहीच नाही अजून. काय किंमत सांगायची होती? त्यांनी केवढ्याला सांगितलं होतं? 2700 बोललेले होते. तुम्ही केवढ्याला घेतलं? आम्ही 1300 रुपये. 1300 तर मित्रांनो 2700 सांगायची किंमत होती. दादांनी 1300 रुपयाला खरेदी केले. पिलू सुंदर आहे बघा, माल मस्त आहे. तर दादांनी गावरान जातीमध्ये बोकड खरेदी केले. पिलू बघा, पिलू खूप सुंदर आहे मित्रांनो. हा नगा मोठा माल आहे. 6 महिन्याच्या आसपासची पिलं आहेत. काय किंमत सांगितली होती सुरुवातीला जोडीची त्यांनी? 9,500 रुपये. तुम्ही केवढ्याला घेतले आता? 6,500. मित्रांनो 9.5 सांगायची होती, 6.5 खरेदी केले. पिलू सुंदर आहे बघा, माल मस्त आहे. तर दादाने सागरी बाजारातून गावरानला सोबत पिलू घेतलं बघा, एक शिंग काळा आलाय, एक मार्बल मध्ये आलेले पिलू मस्त आहे मित्रांनो. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? 23,000. तुम्ही केवढ्याला घेतलं? 23,000 ला 2 घेतले. व्यापाऱ्यांनी काय सांगितलं होतं? 25,000. 25,000 रुपये जोडीचे सांगितले होते. तर मित्रांनो 23,000 ला जोडी घेतलेली आहे. याच्यासारखा दुसरा पिलू आहे, म्हणजे 12-12,500 रुपये कान माल पडला आहे. माल मस्त आहे बघा, पिलू छान आहे मित्रांनो. ते एक नाग आहे मित्रांनो, तुम्हाला झूम करून दाखवतो मी. हे बघा मित्रांनो, दादांचे धरून उभे आहेत ना, तो बोकड आहे मित्रांनो. पिलू सुंदर आहेत बघा, माल मस्त आहे. तर गावरान जातीमध्ये जोडी घेतली मित्रांनो, पाठ आणि बोकड आहे. माल सुंदर आहे बघा, एक नंबर पिलू आहेत. दादांनी घेतलेले. कुठं चाललाय माल आता? आम्ही आता नांदवून चाललो. नांदवणला. बरं, जोडीचे काय सांगायचे होते व्यापाऱ्याचे? व्यापारी जोडी 5,000 सांगत होते. आम्ही 13,000 घेतलं. 13,000 ला पिलू घेतले. तर 5,000 जोडीचे सांगायचे होते. दादांनी 1300 ला 2600 ला जोडी घेतलेली. 1300 रुपये कान माल पडलाय. पिलू छान आहे बघा. तर मित्रांनो सागरी बाजारातून जोडी घेतली दादांनी बघा, छोट्या रिक्षामध्ये टाकून घेऊन चाललेले आहेत. माल मस्त आहे मित्रांनो, एक नंबर पिलं आहेत. क्वालिटी छान दिसते मला पिलांची. काय किंमत सांगायची होती जोडीची? व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती? व्यापाऱ्याने हा, व्यापाऱ्याने घेतलं काय? विकणाऱ्याने काय किंमत सांगितली होती? व्यापारी विकणार आहे की 8,000 सांगतो जोडीचे? नाही हो, एकाचे. तुम्ही जोडी केवढ्याला घेतली मग? वेगळे घेतले. बरं, हा याची काय 10,000 सांगायचे होते? केवढ्याला घेतला हा? 5,500. आणि हा? तर मित्रांनो हे काळं पिलू 3.5 ला घेतलंय त्यांनी, आणि हे 5.5 ला घेतलंय. पिलू सुंदर आहेत बघा, माल मस्त आहे मित्रांनो. गावरान जातीमध्ये बोकड आहे मित्रांनो, माल मस्त आहे. काय किंमत सांगायची होती? 7,500 रुपये. त्यांनी काय सांगितलं होतं सुरुवातीला? त्यांनी 8,000 सांगितलं. 8,000 सांगायचे होते. 7.5 ला खरेदी केले. पिलू मस्त आहे बघा. तर मित्रांनो गावरान जातीमध्ये माल घेतलेला. इकडे सर कोणता गाडी? गावरान जातीमध्ये माल घेतलाय. पिलू बघा, पिलू खूप सुंदर आहे मित्रांनो, पाळायला चाललाय माल. जोडीचे काय सांगितलं होतं व्यापाऱ्याने? व्यापाऱ्याने 8,000. तुम्ही केवढ्याला घेतले? 7,000. 7,000 ला 3500 रुपये कान. तर मित्रांनो 4,000 रुपये कान सांगायचे होते. 3500 रुपये कान माल खरेदी केला. येणार दोघं माल मस्त बघा, पिलू छान. तर मित्रांनो या ठिकाणी गावरानला सोजत क्रॉसचं पिलू आहे. पिलू बघा, पिलू चांगला मित्रांनो, मोंडा आलेला आहे सोजत क्रॉस मुळे. फेस सोजत वर गेलेलं आहे, बाकी पूर्ण शरीर त्याचं गावरानवर गेलेलं आहे. माल चांगला आहे मित्रांनो, जवळजवळ 11-12 महिन्याच्या आसपासचा माल आहे. ते अजून अंदाजे वजन पाहायला गेलं मित्रांनो 40 किलो उतरून जाईल. काय किंमत सांगायची होती? ज्याची 2ची किंमत 10,000 सांगितलं. 10,000. सुरुवातीला काय सांगितले होते? ते 12,000 सांगा. 12,000. तर मित्रांनो 12,000 सांगायचे होते. 9,800 ची खरेदी. पिलू खूप सुंदर आहे बघा, माल मस्त आहे मित्रांनो. अंडू आहे अजून, पाळायला चालला, एक नंबर माल आहे. तर गावरान जातीमध्ये पिलू घेतलं मित्रांनो, माल बघा, माल खूप सुंदर आहे. काय किंमत सांगायची होती व्यापारी? 3,000 सांगत होते. 1850 ला घेतले. तर 3 सांगायची होती. 1850 ची खरेदी मित्रांनो. पिलू सुंदर आहे बघा, माल मस्त. तर मित्रांनो गावरान जातीवाड्यामध्ये पिलू डोक्यावर चांद येणार आहे. याच्या पुढे जाऊन माल खूप सुंदर आहे. हा बघा, लगेच लक्षात येतो. हा नाही येणार चांद, पण हा 100% चांद येईल. औरंगाबाद बरोबर बकरीला पिलू खूप सुंदर आहेत, एक नंबर जोडी मित्रांनो. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती तुम्हाला? आम्ही शेतकरी पहिले जात. हा, मग शेतकऱ्याने विकणाऱ्याने काय किंमत सांगितली होती जोडीची? 4,000 रुपये जोडीचे सांगितले होते. तुम्ही केवढ्याला घेतली जोडी? 2100 रुपयाला. 2,100 ला जोडी घेतली.
म्हणजे दादांना 1050 रुपये कान माल पडला आहे. पिलू खूप सुंदर आहेत बघा, माल मस्त आहे. तर मित्रांनो सागरी बाजारातून पाठा काय भोकड घेतलेले पिलं बसा कशासारखे धरण देऊन चालले दादा. ते माल मस्त आहे मित्रांनो. 4 नग घेऊन चाललेले. केवढ्याला घेतले? 4 3,000 मध्ये 4. 3000 मध्ये 4 घेतले. तर मित्रांनो 3000 ला 4 घेतले. पिलू छान आहे बघा, माल मस्त आहे. म्हणजे काय कान माल पडला तुम्हाला 8,216 700 रुपये कान माल पडला. तर 700 रुपयाला 1 किलो पडलेले दादांना. खूप सुंदर माल आहे बघा, माल मस्त आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी बाजाराला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते, बोकडांचे भाव होते. पावसामुळे मार्केट खूप डाऊन झालेले मित्रांनो बघा, प्रचंड प्रमाणात गर्दी आलेली आहे. तर आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला पाहू या युट्यूब चॅनलला